करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम असं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण सरडा तर पाहिला असेल ना, बरोबर. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. भाग हा समजण्यासाठी दिलेला आहे. आता सरडा जिथे जाईल तिथे रंग बदलतो. मातीच्या ठिकाणी गेला मातीसारखा कलर, झाडाच्या ठिकाणी गेलात बघा, झाडाचा खोड जसा आहे, मूळ जसं आहे तसं, पानं जसं आहे तसा कलर बदलतो, रंग बदलतो. पण सरड्याने बदललेले रंग आपल्याला नजरेस पाहायला मिळतात आणि बघा प्रत्यक्षपणे, बरोबर की नाही, ते आपल्याला कळलं जातं. परंतु मनुष्य देह सकाळी वेगळं सांगतो, दुपारी वेगळं सांगतो, संध्याकाळी वेगळं सांगतो, रात्री वेगळं सांगतो, काही कळत नाही. मग विचार करा, मनुष्य देह आपल्याला सावधान राहायचं आहे. सरडा आपला रंग बदलतो, तो आपल्याला दिसतो. पण काही माणसं परिस्थितीनुसार बघा प्रत्यक्षपणे बोलत असतात, वागत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, बघा स्वभाव इतका सुंदर ठेव की बदलताना सुद्धा उत्तम प्रकारे बघा प्रत्यक्षपणे तुझ्या मनात काय चाललेलं आहे ते ओळख. ते आपल्याला सहजासहजी कळणार नाही आहेत. म्हणून प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. एक गाव होतं, समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे. आणि त्या गावामध्ये 2 मित्र राहायचे. एक होता अमित, एक होता जितू. एक मित्र नेहमी गोड बोलायचा, मदत करायचा, पण दुसरा मित्र साधा प्रामाणिक होता. एकदा पहिल्या मित्राला स्वार्थ दिसला, तेव्हा त्याने मित्राची फसवणूक केली. तेव्हा बाहेरून बघा प्रत्यक्षपणे चांगले दिसणारे सर्वच लोक मनाने बघा प्रत्यक्षपणे मनाने चांगले असतात की नाही माहीत नाही. मनुष्य देहाची खरी ओळख त्याच्या कृतीतून होत असते. आज जर पाहायला गेलो बघा, फक्त बोलण्यावरून कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका, तो कुठेही का असेना. म्हणून समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात स्वार्थी आणि दुटप्पी लोकांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे. आपण काय करतो, लोकांच्या घरी जातो, 4 गोष्टी ऐकतो, परंतु आता जर आपण पाहायला गेलो, तेच मित्र बघा, तेच नातेवाईक, तेच आपले शेजारी पाजारी, मग असं काय होतं. म्हणून समर्थ म्हणाले, रंग बदलणारा सरडा आपल्याला पाहायला मिळेल, पण स्वार्थासाठी रंग बदलणारा मनुष्यदेह ओळखण्यासाठी अनुभव आणि विवेक आवश्यक असतो. म्हणजेच बघा भाग कसा दिलेला आहे. आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखरच तुमच्या भावनांची कदर असते. आज जर आपण पाहायला गेलो तर बघा, ज्ञात असेल तर विज्ञान बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो
आपण सर्वांना ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, बरोबर आहे. पण उचलल्यानंतर एखादी गोष्ट बघा आपली रस्त्यात पडली आणि रस्त्यातून चालत त्यांना ती वस्तू सापडली, तर काय होईल? एखादी वस्तू जर आपल्याला सापडली तर 4 लोक आपल्याकडे पाहत राहतील, त्यांना ही गोष्ट मिळालेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, अनुभव असेल तर अर्थ कळत नसतो. ज्ञान असेल तर बघा प्रत्यक्षपणे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यांना खरोखरच बघा तुमची आणि तुमच्या भावनांची कदर असते, आज समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे. प्रत्येक वेळेला अनुभव असतोच असं नाही. त्या गोष्टीमध्ये थोडा वेळ लागेल, पण बघा प्रत्यक्षात त्याचा अर्थ कळायला कोणीतरी प्रायव्हेट, बघा प्रत्यक्षपणे आपण बोलतो ना, हा माझा प्रायव्हेट मित्र आहे, तसंच म्हणजे आजच्या घडीला बघा अनेक माणसं आपल्याशी बोलून जातात. समोरच्या व्यक्तीचा समजूतदार सुद्धा बघा प्रत्यक्षपणे ओळखला जाऊ शकतो. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम केव्हा संपेल ना हे बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो नाही सांगता येत नाहीये. आयुष्यातली सर्वात मोठी चूक आपणच करतो. चुकीची स्वप्न आपण पाहत बसतो आणि ती पूर्ण होण्यासाठी बघा आपण बघा एखादं चुकीचं स्वप्न आपण पाहत आहोत आणि त्यावेळी कोणीतरी आपल्याला उठवायला आलं, काय झालं, बरोबर. म्हणून समर्थ म्हणाले, अशी चूक पुन्हा तुझ्या आयुष्यात तरी घडू देऊ नकोस. ज्या वेळेला मनातलं दुःख काय बघा आपल्याच कामी येत असतं. आपल्याला वाटतं की माझ्या वाटेलाच फक्त दुःख आलेत, नाहीये. प्रत्यक्ष हृदयामध्ये आपण जर विचार केला, मन मोकळेपणाने बोलू शकत नाही, कारण शांत राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून वाईट घटनेपेक्षा स्वतः चांगलं बनण्याचा प्रयत्न करा आणि त्या निमित्ताने बघा तुझ्या बाबतीत जर वाईट घडत असेल तर अजिबात त्या वाईटांसोबत जाऊ नको. म्हणून समर्थ म्हणाले, आज प्रत्येक वेळेला जायचो. म्हणून समर्थ म्हणाले, का भाग द्यावा लागला? मनात खूप काही सारं होतं, पण सरड्यासारखा रंग बदलणारा मनुष्य देह हा फक्त एकटाच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, बघा आपण रामायण पाहिलं, पण आजच्या या विचारावर आणि स्वभावावर कोण कोण अवलंबून आहेत, बरोबर आहे ना?
आज आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार आणि आपला स्वभाव ही खरी ओळख आहे. बघा, 2 मिनिटं थांबलो, पण समर्थाने अजून एक भाग दिलेला आहे. मनुष्य देह का बदलतो? आज जर आपण पाहायला गेलो ना, सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटं पडलं तरी चालेल, परंतु चुकीच्या मार्गाने आपण त्या वाटेला सुद्धा जायचं नाही. आपला मित्र गेला आहे, मैत्रिणी गेल्या आहेत, म्हणून तिथे आपण जायचं नाही. आपल्याला लय सवय असते, म्हणून समर्थ म्हणाले, सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटा पडलं तरी चालेल, पण चुकीचं वागू नका. या गोष्टीचं आपण आता समर्पण करता आले पाहिजे, बरोबर ना. ज्याला दुःखाची जाणीव झाली आणि बघा, प्रत्यक्षपणे सुखाची किंमत करणं फार अवघड होऊ लागलेलं आहे. आजच्या तारखेला प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, कधी कधी उत्तर द्यावंच लागतं. पण जर प्रश्न विचारलाय आणि जर उत्तर दिला नाही, तर आपलाच देह अडकून पडेल. मग काय करावं सुचत नाही, बरोबर की नाही. समोरच्याने प्रश्न विचारलाय, त्यांना जर उत्तर दिली नाही, तर ते आपल्याला बघा प्रत्यक्षपणे वेड्यात काढतील. कधी कधी उत्तर द्यायला सुद्धा शिका, कारण बघा प्रत्यक्ष भाग कसा होतो की आवडीची लोक सवडीने वागायला लागली की त्या नात्यांना कवडीचीही, किंवा बघा प्रत्यक्षपणे 8 वेळा नामस्मरण करू. बघा, आज जर आपण पाहायला गेलो, नात्यांना कवडीचा अर्थ सुद्धा राहता कामा नये. काय सांगितलं? म्हणून आज समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे. मनुष्य देहाचं वर्णन करत असताना साड्याचा रंग कसा बदलला याचा विचार आपण करणार आहोत, बरोबर की नाही. म्हणून आवडीबरोबर निवड आपल्या असणं फार गरजेचं आहे. 6 महिने बघा, प्रत्यक्षपणे 24 तास कोणीही भाऊ नसतो, ते बघा आज मिळेल तेवढं सुख आपण वेचायला शिकलं पाहिजे. दुःखाचं घेण्यापेक्षा एखाद्याशी उत्तम प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. म्हणून निवेदन ठेवता आलं पाहिजे, हे परमेश्वरा, माझ्याकडे असणारा जो निवेदन आहे बघा, तो तुझ्या चरणी नतमस्तक होऊन नक्कीच बघा समर्पित करून बघा प्रत्यक्षातपणे सामर्थ्य पुरवा. जय जय रघुवीर समर्थ.